चला तर मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे वांग्याची भाजी। तर तुम्ही बघू शकता याच्यासाठी मी 4-5 वांगे घेतले, ते त्याला व्यवस्थित कट करून धुवून घेतलं आहे आणि तेल वरती ठेवलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि थोडासा कढीपत्ता टाकला आहे आणि जे कट करून घेतलेले वांगे त्याच्यामध्ये ॲड केले आहेत। आलं लसणाची पेस्ट टाकली आहे। तर आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे, हळदी पावडर टाकलं आहे आणि 1 चमचा मसाला टाकायचा आहे, 2 चमचे आपल्याला मिरची पावडर टाकायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला धने पावडर टाकायचं आहे आणि हे मिश्रण सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि मी भिजवत ठेवलेली मसुरीची डाळ होती ती पण मी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 चम्मच शेंगदाणे टाकायचे आहेत। ह्याला पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ह्याला शिजेपर्यंत ठेवायचं आहे। तर ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करते। गरम पाण्याने भाजीची चव खूप छान लागते। तर तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला लाईक करा आणि कमेंट करून सांगा। तर तुम्ही बघू शकता भाजी किती छान अशी चमचमीत बनली आहे।